नवी मुंबई पालिका आयुक्त डॉक्टर रामास्वामी यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जोरदार दणका दिलाय। दिवाळीपूर्वी 600 कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत। विशेष म्हणजे हे कर्मचारी 10 वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत होते। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे आपल्या सोबत आहेत। विनय, 600 कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत, नेमकी या पाठीमागची कारण काय? राजकीय नेत्यांच्या वरदहस्ताने हे कर्मचारी जे गेले 10 ते 15 वर्ष ह्या सगळ्या पदांवरती होते, सगळ्या क्रीम पोस्टवरती होते, अशा लोकांच्या पहिल्या 2 दिवसापूर्वी जे लिपिक आहेत, कनिष्ठ लिपिक आणि लिपिक यांच्या 150 लिपिकांच्या बदल्या करण्यात आल्या। आज मात्र आयुक्तांनी स्पष्टपणे निर्देश दिलेले आहेत की दिवाळीपूर्वी 600 ठोक मानधनावरती जे कर्मचारी आहेत, हे सगळे कर्मचारी जे आहेत ठोक मानधनावरचे, हे नगरसेवक आणि नेत्यांच्या वरदहस्तामुळेच महापालिकेमध्ये कामावर लागले होते आणि त्यांच्याच वरदहस्ताने एकाच विभागामध्ये गेले 8 ते 10 वर्ष काम करत होते। अशा सगळ्या 600 ठोक मानधनावरच्या कामगारांना आज आयुक्तांनी दणका दिलेला आहे आणि त्यांची दिवाळीपूर्वी या सगळ्या 600 कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत। त्याचबरोबर जे उर्वरित अधिकारी आहेत, महापालिकेचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत, यांच्या देखील बदल्या केल्या जाणार आहेत। त्याचबरोबर जे विभाग प्रमुख आहेत, ज्यांच्याकडे वेगवेगळ्या 3-3, 4-4 विभाग त्यांच्या अंडर येतात, या सगळ्या त्यांच्याकडचे विभाग देखील काढून घेतले जाणार आहेत। म्हणजे दिवाळीपूर्वी महापालिका आयुक्त बंपर ड्रॉ ज्या पद्धतीने निघतो तशा पद्धतीने बदल्यांचा ड्रॉ निघणार आहे, बंपर ड्रॉ हा केला जाणार आहे आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी ह्या सगळ्यांच्या बदल्या करून येत्या मार्च पर्यंत म्हणजे नवीन वर्षाच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपूर्वी नवी मुंबईमधला संपूर्ण जो कर्मचाऱ्यांच्या बदल्या ते केल्या जाणार असल्याचं महापालिका आयुक्त डॉक्टर रामास्वामी यांनी सांगितलेलं आहे। विशाल, धन्यवाद विनय या सगळ्या माहितीबद्दल। गेल्या 10 वर्षापासून हे कर्मचारी एकाच विभागात कार्यरत आहेत। त्यांची एकूण संख्या आहे 600 आणि त्यांची दिवाळीपूर्वी बदली केली जाणार आहे, तसा निर्णय नवी मुंबई महापालिका आयुक्त रामास्वामी यांनी घेतलाय। पुढे बघूयात, बातमी आहे मुंबई एअर इंडिया विमान अपघाताची। मुंबई एअर इंडियाचं विमान IX611चा अपघात टळलाय। त्रिचीहून निघालेलं हे विमान एअरपोर्टच्या सेफ्टी वॉलला धडकल्यानं विमानाचा STCशी संपर्क तुटला आणि त्यामुळे आज पहाटे विमानाचं मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलंय। सुदैवाने विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती मिळते आणि अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करणार असल्याचं केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी स्पष्ट केलंय। पुढे पाहूयात, IIT मुंबई रिसर्च पार्कच्या उभारणीसाठी आदिवासींना तिथून हलवून कुर्ल्यात पाठवण्यासाठी प्रयत्न करते, पण ती जागा खरंच IITची आहे का, यावरच प्रश्न निर्माण झालाय। या आदिवासींच्या घरांना IITनं अतिक्रमण म्हटलंय। मग जवळपास 43 एकरवरती जबरदस्तीनं कब्जा सांगणाऱ्या IITला काय म्हणायचं? हे आम्ही नाही तर सरकारी कागदपत्र सांगतायत। 2006 साली तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल विभागाच्या प्रधान सचिवांना लिहिलेलं पत्र न्यूज 18 लोकमतनं मिळवलंय। त्यावरून 42 एकर 31 गुंठे जागा IITनं जबरदस्तीनं आपल्या ताब्यात ठेवल्याचं स्पष्ट होतंय। रात्री तुम्ही बघाल तर हा संपूर्ण पट्टा हा बिबट्याने व्यापलेला पट्टा आहे। इथे मोठमोठ्या प्रमाणात साप आहेत आणि एक सुद्धा माणूस जर एखादं पोर बाहेर आलं तर ते बिबट्याच्या भक्षस्थानी पडते। अशा परिस्थितीत म्हणजे मोठे जीव घेऊन ही लोक राहतात। या पत्रावरून लक्षात येतं की सध्या IITच्या ताब्यात 546 एकर जागा आहे, पैकी 43 एकर जागेचे आर्थिक व्यवहार झाले नाहीत। 1956 साली केंद्र सरकारच्या अखत्यारीतील IITकडे आगाऊ जागा देण्यात आली। IITकडे या संदर्भात फक्त मोजणी नकाशा आहे, जो नकाशा जागेचे मालक म्हणून पुरावा नसतो। कोणतेही प्रशासन आलंय की ते टायटल कोणाचं आहे? IITचं। मग त्यांना विचारणार, बाबा ह्यांना नागरी सुविधासाठी तुम्ही नाहरकत देत असाल तर आम्ही देतो, ते काही देत नाहीत, ते म्हणतात आम्ही तुमचं पुनर्वसन करू। हे वर्षानुवर्ष चाललेले आहे। त्यामुळे हा जो समाज आहे, हा ज्या ह्या पट्ट्यात एकूण नॅशनल पार्क आणि IITचा जो भाग आहे जंगलाचा, त्यामध्ये एकूण 72 पाडे आहेत आणि त्या 72 पाड्यात जवळजवळ 32,000च्या आसपास लोक राहतात आणि ती सगळी लोक लाईट, पाणी, रस्ते, शौचालय यापासून वंचित आहेत। IITमुळे 400 आदिवासी कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत। पासलोली, पवई, तिरंदाज मधली 43 एकर जागा IITची नसताना देखील सरकारही IITलाच या कुटुंबांना तिथून हलवण्यासाठी मदत करतंय। या मुंबईतले मूळ रहिवासी आदिवासींच्या या प्रश्नाकडे आता मुख्यमंत्र्यांनीच लक्ष घालणं गरजेचं आहे। मुंबईमध्ये हा पाडा असूनही ना विजेचे कनेक्शन आहेत, ना पाणी पुरवठा केला जातोय। त्यांचं जगणं सुरू आहे,
पण तेही आम्हाला बघवत नाहीये आणि म्हणून त्यांना सरळ उचलून कुर्ल्यासारख्या 225 फुटांच्या घरात त्यांना कोंबणं खरंच ठीक आहे? स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.